आज आपण पाहत आहोत इयत्ता 6वीचा मौर्य साम्राज्य हा धडा आहे किंवा मौर्यकालीन भारत 7वा धडा आहे. मौर्यकालीन भारत. असा हा मौर्यकालीन भारत पाहत असताना आपल्याला इसवी सन पूर्व 325 पर्यंत यायचं होतं आपल्याला. मागच्या वेळेस मी या ठिकाणी तसा आकडा लिहिला होता 325 आहे ना. तर आपण पहिले पाहिलं होतं, थोडीशी उजळणी घेऊयात मागची. इसवी सन पूर्व 6वे शतक पाहिलं आपण है ना. त्या 6व्या शतकात आपण सायरस पाहिला. सायरसनी कुठपर्यंत आक्रमण केलं है ना. इराणमध्ये मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं ते पाहिलं. त्यानंतर आलेला दारियुश पाहिला. याने आपल्या पंजाब पर्यंत आक्रमण केलं होतं है ना. नंतर आपण 3ऱ्या शतकात आलो, म्हणजे इसवी सन 325च्या दरम्यानच्या 26च्या दरम्यानच्या काळात आपण आलो. 26ला कोण आलं? अलेक्झांडर, म्हणजे कोण? सिकंदर आला है ना. त्याचा मृत्यू कधी झाला? इसवी सन पूर्व 323 है ना. असा हा आपण पाहिला त्यांचा इतिहास. हा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण इसवी सन पूर्व 6व्या शतकातून 5व्या शतकात आलो. 5व्या शतकातून चौथ्यातून तिसऱ्यातून दुसऱ्यातून पहिल्या शतकात आलो आहे ना. असं आपल्याला यायचंय. तर हे साम्राज्य जे इसवी सन पूर्व 323 साम्राज्य आणि हे इसवी सन पूर्व 25, थोडासा 2 वर्षाचा फरक आहे ना. ज्यावेळेस सिकंदर आपल्या भारतावर आक्रमण करून आला त्यावेळेस मगधमध्ये ह्या इसवी सन 26ला आक्रमण केलं. त्यावेळेस मगधमध्ये धनानंद है ना, किंवा आपण त्याला म्हणू नंद घराणं, नंद कुळ म्हणतो आपण त्याला. काय? नंद कुळ किंवा नंद घराण्याचं साम्राज्य होतं. म्हणजे आता तुम्हाला पाहत असताना आपल्याला सांगावं लागणार, काय सांगावं लागणार तुम्हाला, की त्यावेळेस असला. आता हे लक्षात आलं तुमच्या, मगधमध्ये नंद कुळाचं राज्य होतं कधी? इसवी सन 26 साली है ना. त्यानंतर 25 साल आलं ना, ते तुमच्या लक्षात आलं. इसवी सन पूर्व चालू आहे, 26 नंतर 27 येतं है ना आपल्या हे इसवी सन मध्ये. पण आता इसवी सन पूर्व मध्ये काय येतं? 25 येणार ना 26 नंतर. ह्या 25 साली त्यावेळेस धनानंद नंद कुळाचं राज्य साम्राज्य होतं. आणि ह्या नंद कुळाचं साम्राज्य होतं त्यावेळेस सिकंदर आपल्या भारतात आक्रमण केलं होतं. आणि सिकंदरने जवळजवळ आपल्या तक्षशिलापर्यंत त्याने आक्रमण करून आपलं साम्राज्य पसरवलं होतं. इथपर्यंत आपण पाहिलं आहे ना. म्हणजे सायरस पाहिला, दारियुश पाहिला, सिकंदर पाहिला. तर आपल्याला नंद कुळाचं साम्राज्य कुठं होतं? नंदकुळ म्हणजे आपण तुमच्या भाषेत सांगायचं घराणं. नंदकुळाचं घराणं होतं. तुम्हाला एक आख्यायिका सांगतो, थोडी इंटरेस्टिंग आहे, पहा याबाबत. की आम्हाला अभ्यासाला होतं, आम्ही 6वीला असताना हे अभ्यासाला होतं. ते एक नंदकुळातला धनानंद राजा होता. हा धनानंद राजा अनियंत्रित होता, नियंत्रित नव्हतं कशावर. अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार सुरू होते, व्यापारात भ्रष्टाचार होता, राजकीय अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार होता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण त्यांचं साम्राज्य भरपूर होतं नंदकुळाचं. मगध साम्राज्य हे खूप मोठं होतं. तुम्ही पाहिलं ना की आज अनेक महाजनपदांवर विजय मिळवून हे मगध साम्राज्य उभा राहिलं होतं. तर ह्या मगध साम्राज्यात एक शिक्षक होते. तर शिक्षक होते, त्यांचा खूप वेळा अपमान झाला. राजघराण्याद्वारे अपमान करण्यात आला. राजदरबारात चालू असताना त्यांचा अपमान करण्यात आला. त्यावेळेस काही समाजात असे हे होतं, केस बाजूने कट करायचे आणि मध्ये
शेंडी लांबपर्यंत असायची, त्याला गाठ बांधायची, असं प्रथा होती त्यावेळेस. तर ही प्रथा चालू असताना किंवा त्यावेळेस ते शिक्षक, त्या शिक्षकांचा या राजघराण्यातल्या लोकांनी अपमान केला आणि भर दरबारात अपमान केला, बराच वेळा केला. पण त्यांनी त्यावेळेस केला, त्यावेळेसची घटना सांगतो की त्यावेळेस अपमान केला, त्यावेळेस शिक्षक ताडकन उठले. त्यांनी सुनावलं भरपूर की तुम्ही शिक्षकाचा अपमान करताय, शिक्षक काय आहे हे तुम्हाला अजून कळालं नाही. पण त्या राजाला अजिबात अनियंत्रित होता, त्याला अशा राज्य व्यवस्था, राज्यातली चाललेली भ्रष्टाचार ह्या सगळ्या मिटवण्याऐवजी त्यांना बाकीच्या गोष्टीत जास्त रस असलेली ही राजघराणं नंदकुळातील धनानंद राजा होता. त्या धनानंद राजाच्या वेळेस काय झालं की ह्या शिक्षकाचा अपमान झाला आणि शिक्षकाने काय शपथ घेतली पहा. म्हणजे आख्यायिका आहे की जोपर्यंत ह्या नंदकुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत शेंडीला गाठ बांधणार नाही, अशा प्रकारची शपथ घेतली आणि गेला निघून गेला. आता हे तुम्ही लहान लहान आहे म्हणून तुमच्या भाषेत थोडंसं लहान होऊन सांगतोय मी. याची खूप मोठी परिभाषा आहे, ही घटना आहे, आख्यायिका आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. पण एक तुम्ही लहान आहे म्हणून एक तुम्हाला सांगतो की तो शिक्षक गेला. अनेक ठिकाणी त्यांनी खूप प्रयोग केले की या धनानंदाचा आपल्याला नाश कसा करायचा किंवा नंदकुळाचा आपल्याला नाश कसा करायचा. मग त्याने असंच शोधून शोधून एक मित्रमंडळी बसलेले असताना एक तरुण तडफदार युवक पाहिला. त्यात असलेली ती क्षमता, नेतृत्व क्षमता पाहिली. बऱ्याच दिवस त्याचं ऑब्झर्वेशन किंवा आपण त्याला निरीक्षण करून त्या शिक्षकाने त्या तरुणाला हेरलं आणि त्याला वेगवेगळं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणजे राजनैतिक राजकीय प्रशिक्षण किंवा राजकीय विचार, राजव्यवस्था, शस्त्र चालवणे, शस्त्रविद्या, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण करून त्या तरुण तडफदार, त्या नेतृत्व करणाऱ्या त्या युवकाला त्यांनी एक प्रकारचं नेतृत्वच करायला पुढं समोर आणलं. आणि त्याला एक टोळी बनवली आणि त्या टोळी बनवली, एक सैन्याची तुकडी बनवली आणि सैन्याची तुकडी घेऊन या धनानंद राजांवर आक्रमण करायला या शिक्षकाने त्याला भाग पाडलं. आणि विशेष त्या युवकाने आपल्या सैनिक आणि आपल्या सैन्य प्रशिक्षणावर इतका जोरावर त्या धनानंदचा नाश करून हे मगधवर साम्राज्य मिळवलं. म्हणजे कोणी त्या शिक्षकाने याला मार्गदर्शन करून त्या युवकाला ते मार्गदर्शन करून विजय मिळायला प्रोत्साहित केलं. आणि मिळाला ना विजय. आणि हा विजय मिळाल्यानंतर ते मगधचं सगळं साम्राज्य कोणाच्या ताब्यात आलं? त्या युवकाच्या ताब्यात आलं. तो युवक म्हणजे कोण? चंद्रगुप्त मौर्य. आणि ते शिक्षक म्हणजे कोण? चाणक्य. अलग लक्षात. म्हणजे चाणक्याने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या चंद्रगुप्त मौर्याला प्रोत्साहित करून त्याला योग्य प्रशिक्षण देऊन त्या नंदकुळाच्या साम्राज्यावर आक्रमण करायला भाग पाडलं आणि ते सगळं साम्राज्य मिळवून दिलं. अशा प्रकारची ही घटना किंवा आख्यायिका आम्हाला लहानपणी पुस्तकात होती, आता ती नाहीये, पण ती आख्यायिका आहे. आणि ह्याचं हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ह्यातल्या साऱ्या गोष्टी विसंगत तुम्हाला वाटत असतील, पण ही तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं की एक लक्षात राहण्यासाठी एक काल्पनिक गोष्ट तयार करून मी तुम्हाला ती सांगितली. असं समजून तुम्ही जर समजून घेतलं तरी चालेल. आणि नामोल्य थोडासा वेगवेगळा असतो. कधी कधी चाणक्य है ना, असा चंद्रगुप्त मौर्य, हे अशा प्रकारची स्थापना मगध साम्राज्याची त्यांनी केली. आता त्यावेळेस पहा काय झालं. आपण पाहिलं हा भारत आहे, ह्या भारतामध्ये आपल्याला मगध साम्राज्य होतं आहे ना. भारतात बऱ्याच ठिकाणी मगध साम्राज्य होतं. चंद्रगुप्त मौर्य यांनी सौराष्ट्र, अवंती अशी साम्राज्य, त्या साम्राज्यावरच विजय मिळाला होता. जवळजवळ ही साम्राज्य म्हणजे ही घटना, नंदकुळाचा नाश करण्याची घटना इसवी सन पूर्व 325 ला घडली. किती? 325 ला आलं का इथं? 325. 325 ला घडल्यानंतर कोण राजा झाला? चंद्रगुप्त मौर्य इसवी सन 25 ला राज्यकर्ता झाला. कुठला? मगधचं साम्राज्य चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलं इसवी सन पूर्व 325 ला.
तर त्यापूर्वी हा भारत असताना भारताच्या वायव्येला म्हणजे भारतापर्यंत सिकंदर आलता पहा, लक्षात येईल तुमच्या. सिकंदर आलता. सिकंदर इथून म्हणजे आपल्या साम्राज्यात म्हणजे कुठपर्यंत, जवळजवळ तक्षशिलापर्यंत. हा, सिकंदर आलता तक्षशिलापर्यंत. या सिकंदरने या तक्षशिलापर्यंत आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. या तक्षशिलावर साम्राज्य निर्माण केल्यानंतर तो परत गेला. कुठे गेला? बॅबिलॉन. बॅबिलॉनला गेला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. किती? 323 ला इसवी सन पूर्व. आता हे बॅबिलॉनला मृत्यू झाला. त्यानंतर आपण त्याला काय म्हणतो? सत्रप. सत्रप तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं मी. सत्रप म्हणजे काय? की आपण जिंकलेल्या भागावर नियंत्रणासाठी एक अधिकाऱ्याची नेमणूक करायची किंवा सेनापतीची नेमणूक करायची आणि त्यांनी तिथलं सगळं साम्राज्य सांभाळायचं आणि राजा निघून जाणार. तसा प्रकारचा सिकंदरच्या मृत्यूनंतर बॅबिलॉन मध्ये इसवी सन 23 ला सत्रप म्हणून सेल्युकस निकेटरची नेमणूक केली होती. सेनापती सेल्युकस. ह्या सेल्युकस निकेटरची नेमणूक केली होती. 23 ला सिकंदरचा मृत्यू झाला. त्याचा सेनापती असलेला त्यांनी सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेणारा हा सेल्युकस निकेटर सेनापती होता. म्हणजे आता बॅबिलॉन म्हणजे इराक मध्ये आहे ना आता, ते इराक मध्ये कोणाची सत्ता निर्माण झाली? सेल्युकस निकेटरची. त्या सेल्युकस निकेटरची सत्ता निर्माण झाली या इराक पासून ते आपल्या भारतापर्यंत तक्षशिलापर्यंत आहे ना. आपण सत्रप म्हटलो ना, इराक पासून तर तक्षशिलापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी सत्रपची नेमणूक झाली. सत्रप म्हणजे कोण? सेल्युकस निकेटर. असं झालं. त्या काळात मगधमध्ये काय झालं होतं? चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याने आपण सत्तेवर आल्या काय केलं? आपलं साम्राज्य पसरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी काय केलं? सौराष्ट्र जिंकून घेतला. सौराष्ट्राच्या शेजारी असलेले अवंती सुद्धा जिंकून घेतलं. म्हणजे ह्या भारत देशाचा हा काही भाग त्यांनी, म्हणजे आपण पाहतो ना, पहा आता भारत पाहिला तुम्ही तर भारतात आत्ता जे गुजरात आहे त्या गुजरातच्या भागाला आपण सौराष्ट्र म्हणतोय. म्हणजे त्या सौराष्ट्राला आता आपण गुजरात म्हणतो. आणि त्यावेळेचा असलेला राजस्थानचा, मध्य प्रदेशचा, महाराष्ट्राचा थोडासा भाग आहे, तो भाग म्हणजे अवंती म्हणतो. ह्या दोन्ही भागात त्यांनी जिंकून घेतला. कुणी? मौर्य चंद्रगुप्तानं. आता ही चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस निकेटर हा भाग बघूया आपण. सेल्युकस निकेटर हा कुठला झाला? इराक पासून अफगाणिस्तान, अफगाणिस्तान मार्गे कुठं? भारत. आता लक्षात आलं. आणि भारतात कोणाचं राज्य होतं? चंद्रगुप्त मौर्य. भारताच्या वायव्येला अफगाणिस्तान, अफगाणिस्तान वायव्येला गेलं की इराक येत आहे ना. हे सगळे बाकी युरोप खंडातले आपण काही देश बघूयात, ते नंतर पाहूयात. इराक मधून हा सेल्युकस निकेटर हा कशामुळे तिथं राजा झाला? सेनापती होता. कोणाचा? सिकंदरचा. सिकंदर मेल्यानंतर त्याचा सेनापती जाग्यावर त्याच्या गादीवर आला. त्याचं नाव सेल्युकस निकेटर. यांनी इराक पासून अफगाणिस्तान पर्यंत आपलं सत्रप म्हणून काम पाहायला सुरुवात केली आणि तो स्वतः त्याचा राजा झाला. आलं लक्षात इथपर्यंत. आता याच्या पुढे काय झालं? आपण इथं कंदार, काबूल, हेरात असे प्रांत आहेत. 1, 2, 3 प्रांत आहेत असं धरूया. आणि इथं साम्राज्य कोणाचं होतं? चंद्रगुप्त मौर्यांचं. म्हणजे आपण भारताचा नकाशा लक्षात घेतला की भारताच्या नकाशात पंजाब पर्यंत लक्षात, पंजाब पर्यंत त्यांनी जिंकून घेतला होता. तक्षशिलापर्यंत आपला साम्राज्य ग्रीक अलेक्झांडरने जिंकून घेतला होता. पण त्यानंतर हळूहळू आपलं साम्राज्य वाढवत चंद्रगुप्त मौर्याने वाढवायला सुरुवात केली. त्या काळात
सेल्युकस निकेटरने आपलं तिकडून साम्राज्य इकडं ते तसंच्या तसं ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्याच काळात सेल्युकस निकेटरने या अफगाणिस्तानची इथपर्यंत आक्रमण करायला सुरुवात केली. पण चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकस निकेटरवरच आक्रमण केलं आणि आक्रमण करून कंधार, काबूल आणि हयात हे पार अफगाणिस्तानपर्यंत आपलं साम्राज्य वाढवलं. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने आपलं साम्राज्य कंधारपर्यंत पोहोचवलं. कोणाचा पराजय केला? सेल्युकस निकेटरचा. आणि या सेल्युकस निकेटरने आपला एक राजदूत मॅगेस्थितिस हा त्याचं नाव, हा एक राजदूत त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या राजदरबारात ठेवला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता एखाद्या राज्यात युद्ध झालं, मग तडजोडी होतात, करार होतात आणि आपलं काही राजदूत म्हणून आपण तिथं लोक ठेवतो. आजही आपल्या परत दुसऱ्या देशात राजदूत असतात, त्यांच्या आपल्या देशात असतात. या प्रकारची ही राजकीय व्यवस्था असते. त्यावेळेस सुद्धा सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव करून अफगाणिस्तानपर्यंत आपलं साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे 321 इसवी सन पूर्व 325 पासून चंद्रगुप्त मौर्याने आपलं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. आपल्या भारतात असलेलं सौराष्ट्र जिंकून घेतलं, अवंती जिंकून घेतलं, अफगाणिस्तानपर्यंत असलेलं सेल्युकस निकेटरचं साम्राज्य त्यांनी जिंकून घेतलं. ते जवळ कंधार, काबूल आणि हेरात यापर्यंत आपण ते साम्राज्य जिंकून घेतलं आणि त्यांचा एक मॅगेस्थितिस नावाचा एक राजदूत आपल्या दरबारात त्यांनी ठेवला. मॅगेस्थीनिस नाव त्याचं काय? मॅगेस्थीनिस. नीट लक्षात घ्या. मॅगेस्थीनिस नावाचा हा राजदूत म्हणतो आपण त्याला. आता तुमच्या लक्षात आलंय की भारतावर चंद्रगुप्त मौर्य यांनी साम्राज्य निर्माण केलं आणि त्यामुळं त्या काळात असलेल्या सेल्युकस निकेटरने सुद्धा आपलं साम्राज्य इथं निर्माण केलं होतं. कुठं? इराकमध्ये. कशामुळे? सिकंदरचा मृत्यू झाल्यामुळे तो सेनापती आपला साम्राज्य निर्माण केलं त्यांनी स्वतःचं, त्याच्यावर हक्क गाजवला आणि त्याने अफगाणिस्तान मार्गे भारतावर आक्रमण करण्याचा, मगध साम्राज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यात चंद्रगुप्त मौर्य यांनी त्याचा पराजय केला आणि कंधार, काबूल आणि हेरात हे तिन्ही प्रांत त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. आणि त्यानंतर त्यांचा राजदूत मॅगेस्थीनिस हा राजदूत कुठं पाठवला? आपल्या चंद्रगुप्त मौर्याच्या राजधानीत पाठवला. आणि हे चालू होतं. पण त्यावेळेस आता तुम्ही म्हणता हे कसं आपल्याला चंद्रगुप्त मौर्याची सगळी माहिती कशी मिळाली? तर काही त्या राजदूताने म्हणजे विदेशी, परदेशी किंवा आपण म्हणतो दुसऱ्या देशातून आलेले काही प्रवासी, राजदूत, कलाकार, ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या इतिहासकार हे सगळं अलेक्झांडर बरोबर इतिहासकार असायचे, लिखाण करायचे. त्यांनी कोणाचा पराजय केला, कसा केला, कोणत्या धोरणाने केला, हे सगळं लिखाण आहे. त्या लिखाणाचं संग्रहित करून किंवा वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यावेळेस या मॅगेस्थीनिसनी काय केलं? या राजदूताने त्यावेळेस असलेल्या चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यातली काही नोंदी करून ठेवल्यात आणि त्या नोंदी करून ठेवल्यात आणि त्याचा एक संग्रह करण्यात आला. त्याचं काय नाव आहे? इंडिका. या ग्रंथात आपल्याला चंद्रगुप्त मौर्याची सगळी माहिती मिळते. कुणी लिहिले? मॅगेस्थीनिस. हा मॅगेस्थीनिस कोण? की सेक्युलर निकेटरचा राजदूत होता. जो कोणाच्या दरबारात होता? चंद्रगुप्त मौर्याच्या. क्या चंद्रगुप्त मौर्य कोण आणि सेल्युकस निकेटर कोण हे तुमच्या लक्षात आलं असं ना? म्हणजे जवळजवळ अफगाणिस्तानपर्यंत आपलं ह्या चंद्रगुप्त मौर्याने आपलं साम्राज्य पसरवलं. हे साम्राज्य विस्तार आणि राज्य व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने चंद्रगुप्त मौर्याने आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रमाणे आपण पुढच्या वेळेस पाहणार. मौर्य साम्राज्यातली राज्य व्यवस्था, लोकव्यवस्था हे पाहणार होतो आपण. आधी पहिल्यांदा काय पाहतो? पहिल्यांदा पाहिलं सायरस, दार्विश, त्यानंतर आपण सिकंदर पाहिला. आता सिकंदर नंतर आपण चंद्रगुप्त मौर्याचा साम्राज्य विस्तार पाहतोय है ना. साम्राज्य विस्तार पाहिजे. ह्या चंद्रगुप्त मौर्याने काय केलं? ह्या इंडिका नावात आपल्याला सगळं चंद्रगुप्त मौर्याचे काय काय केलं, राजकीय कशा हालचाली केल्या, ह्या सगळ्या चंद्रगुप्त मौर्याच्या आपल्याला कुठं भेटायला पाहायला भेटतील? इंडिका या ग्रंथात. कोणी लिहिला? हा मॅगेस्थीनिस यांनी. मॅगेस्थीनिस कोण? सेक्युलर निकेटर यांचा राजदूत. तो सेल्युकर निकेटर कोण? इराकमध्ये साम्राज्य त्यांचं सिकंदरचा सेनापती. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो गादीवर बसला आणि त्यांनी अफगाणिस्तान मार्गे मौर्य साम्राज्यावर किंवा मगध साम्राज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस मौर्य साम्राज्याच्या चंद्रगुप्त मौर्य यांनी त्यांचा पराजय करून कंधार, काबूल आणि हेरात हे शहर ताब्यात घेतले. हे इथपर्यंत लक्षात आलं. हा एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. हे झालं साम्राज्य विस्तार. गुजरातमध्ये जुनागड
या ठिकाणी आता हे झालं साम्राज्य विस्तार, तुमच्या लक्षात आला असेल. गुजरात, जुनागड मध्ये काय झालंय, एक सुदर्शन नावाचं धरण त्यांनी बांधलं. काय होतं, कधी कधी एखाद्या राजाचा अभ्यास करताना आपण जर टॉपिक वर अभ्यास केला तर लक्षात राहतं. कसं होतं, तुमचं वय लहान आहे, तुम्ही सरळ वाटत गेलं तुमच्या लक्षात येणार नाही. एक कल्पना करायची, एक राजा कोण, चंद्रगुप्त मौर्य, त्याने वायव्येकडे आक्रमण करायला सुरुवात केली, पण तिकडून सेल्युकस निकेटरने आक्रमण केलं. मग अफगाणिस्तानपर्यंत मौर्याने आपलं साम्राज्य विस्तार केला. त्या अगोदर आपल्या साम्राज्यात असलेले दुसरे महाजनपद त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. कोणतं पहिलं घेतलं, सौराष्ट्र घेतला, अवंती घेतला. हे दोन साम्राज्य आपल्या ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानपर्यंत आपलं साम्राज्य पसरवणारा हा आपला मौर्य सम्राट कोण, चंद्रगुप्त मौर्य. आलं लक्षात, त्याने हे साम्राज्य विस्तार केला. हा साम्राज्य विस्तार करताना चंद्रगुप्त मौर्य कुठून आला हे लक्षात आलं तुमच्या. आता तुम्हाला सांगितली होती कथा, मी कोणती कथा सांगितली होती, की चाणक्याने आपल्या ह्या कर्तृत्वावर एका युवकाला एक योग्य प्रशिक्षण देऊन मगध राजाचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी त्याला प्रोत्साहन करून ते आपल्याला मिळवून दिलं किंवा मिळवलं. हे चंद्रगुप्त मौर्य त्यांनी ते स्थापन केलं. त्याला मगध साम्राज्य किंवा आपण त्याला म्हणतो मगधानंतर चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा उदय म्हणतो आपण त्याला. ह्या उदय करत असताना त्यांनी साम्राज्य विस्तार केला. त्यानंतर त्यांनी काही चांगल्या गोष्टी पण केल्या. त्याचं वर्णन असलेले मॅगॅस्थिनीसने केलेले इंडिका ग्रंथात आपल्याला सर्व पाहायला मिळते. हे बी तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला पाहायचंय की गुजरातमध्ये त्यांनी काय केलं, जुनागड जवळ सुदर्शन नावाचं धरण बांधलं. काय बांधलं, धरण बांधलं. म्हणजे तेथील असलेल्या पाणी व्यवस्था, म्हणजे शेतीसाठी लागणारं पाणी, पाऊस पडून गेला की पाणी निचरून जायचं, त्याची साठवण करण्यासाठी सुदर्शन नावाचं धरण त्यांनी त्या काळात, म्हणजे त्यांचं शेतीविषयक असलेलं धोरणही तुमच्या लक्षात येईल. शेतीबद्दल असलेलं त्यांचं ज्ञान, त्यांना लागणारं पाणी, पाण्याची आवश्यकतेनुसार असलेली गरज भागवण्यासाठी त्यांनी काय केलं, तर एक धरण बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ते धरण म्हणजे कोणतं, गुजरातमध्ये जुनागड जवळ सुदर्शन नावाचं धरण सुद्धा चंद्रगुप्त मौर्याने बांधलं. त्यानंतर त्यांनी राजत्याग केला. त्यावेळेस पद्धत होती पहा, की आपल्याला जर राजकारभार आता व्यवस्थित केला आणि सेट केला किंवा आपण तो योग्य पद्धतीने केला तर आपल्या पुत्राकडे तो राजगादीचा जबाबदारी देऊन आपण आपल्या भाषेत सेवानिवृत्त होतो. तसं ते राजत्याग करून ते त्या एका आज्ञास्थळी राहायला जायचे. तसं ते श्रवणबेळगाव, आता कर्नाटकमध्ये बघा, श्रवणबेळगाव या ठिकाणी हा चंद्रगुप्त मौर्य गेला आणि तिथंच त्याचा अंत झाला. असं आहे. जाता जाता त्यापूर्वी त्यांनी जवळजवळ आता उल्लेख काही ठिकाणी उल्लेख आढळतो की चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्म स्वीकारला होता, जैन धर्माचे काही तत्व त्यांनी मान्य केली होती, अशा प्रकारचा उल्लेखही आपल्याला आढळतो. त्याच काळात त्या धर्म विचार प्रवाह त्या स्वीकारल्यानंतर त्यांचा मृत्यू श्रवणबेळगाव या ठिकाणी झाला, कर्नाटकमध्ये. आता त्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे श्रवणबेळगावला त्यांचा मृत्यू झाल्याच्या अगोदर किंवा राजत्याग करून तो आपली जबाबदारी आपल्या बिंदुसार नावाच्या राजावर किंवा आपल्या राजपुत्रावर त्याने जबाबदारी सोडली. कोण झाला, बिंदुसार. आणि ह्या बिंदुसारच्या कारखंडात एवढं काही उल्लेखनीय कार्य न झाल्यामुळे त्याच्यानंतरचा असलेला राजा सम्राट, सम्राट अशोक म्हणतो. पण सम्राट अशोक म्हणताना आपण हे विसरतो की हा सम्राट अशोक कुठला राजा आहे. तर पहिलं राज्य कोण, मौर्य. कोणतं म्हणतो आपण, मौर्य सम्राट अशोक असं म्हणायचं, आपण विसरतो. आलं लक्षात. म्हणजे ह्या मौर्य सम्राटाचा आपण पुढच्या मुद्द्यामध्ये अभ्यास करणार आहोत. लक्षात आलं. काय काय पाहिलं आपण, सायरस पाहिला, सारदूस पाहिला, सारियुस पाहिला, त्यानंतर सिकंदर पाहिला, सिकंदर नंतर चाणक्य पाहिले, म्हणजे चाणक्य गुरु पाहिले, त्यानंतर चंद्रगुप्त पाहिले, आणि चंद्रगुप्त पाहिल्यानंतर आपल्याला बिंदुसारचा मुलगा म्हणजे चंद्रगुप्तचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा अशोक किंवा सम्राट, मौर्य सम्राट अशोक, ही स्टेप आपल्या लक्षात आली पाहिजे. लक्षात आलंय. मुद्दा इथं संपला. पुढचा मुद्दा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.